आपल्याकडे जे सिनेमे बनतात हां ते सिनेमे लागल्यानंतर पुढच्या 3 दिवसात 4 दिवसात 8 दिवसात कोटीची उड्डाणांचे बोर्ड लागतात. पण मग ते बोर्ड तरी खरे असतात का? नाही, त्या बाबतीत तर मला फार कधी कधी डाऊट येतो. तर एवढा बिझनेस एवढ्या दिवसात एवढ्या थिएटरमध्ये कसं होईल असा कधी कधी प्रश्न पडतो मला. हा जो व्हिडिओ आहे मंगेश देसाई यांचा हा सध्या थोडासा सर्क्युलेट केला जातोय सगळीकडे. त्याचं कारण असं की हा ॲक्च्युअल पॉडकास्ट 2 आठवड्यांपूर्वी आलेला आहे. आज 16 जून तारीख आहे आणि 12 जूनला द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा रिलीज झाला होता. तर त्या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला मंगेश देसाई दिसतात. आता या क्लिपमध्ये मंगेश देसाई सर जसं म्हणताय की चित्रपटसृष्टीमध्ये आता असे काही प्रोड्युसर्स वगैरे आलेले आहेत किंवा काही मेकर्स असे आहेत की जे खोटे आकडे दाखवत आहेत बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आणि हे सत्र फार वाईट आहे आणि मी 100% सहमत आहे त्यांच्याशी. पण आता असं होत आहे की त्यांचाच जो चित्रपट 12 जूनला रिलीज झाला आहे तर ते उनो रिव्हर्स झालं आहे, जे आपल्या यंग जनरेशनच्या भाषेत जे आपण बोलतो ते असं की द महाराष्ट्र फाईल्स हा 12 जूनला सिनेमा रिलीज झाला आणि याच्या मेकर्सने ॲक्च्युली आय थिंक कालपासूनच एक पोस्टर टाकायला सुरुवात केली त्यांच्या इंस्टाग्रामच्या हँडलवरती आणि ते असं की या चित्रपटाने फक्त 3 दिवसात तब्बल 20 कोटींची कमाई केली आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे, खूप मोठा आकडा आहे. तर ही जी विसंगती आपल्याला पाहायला मिळते त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय. सगळ्यात आधी द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा 12 जूनला रिलीज झाला. हा एक असा सिनेमा होता ज्याच्या आधी प्रमोशनमध्ये कुठे आपल्याला काहीच दिसलं नाही, म्हणजे कुठे काही चर्चा सुद्धा साधारण होताना दिसली नाही. 12 जूनच्या आधी नाही, 12 जूनला रिलीज झाला तेव्हाही याचा काहीच हाईप नव्हता, शून्य हाईप होता आणि याचा ट्रेलर सुद्धा खूप ॲव्हरेज मला वाटला होता. त्याचमुळे माझ्या शहरामध्ये लिटरली सांगते फक्त दिवसभरात एकच शो अवेलेबल होता आणि तो अतिशय ऑड वेळेत होता. त्याच्यामुळे मला इतरही कुठलेच सिनेमे त्या दिवशी बघता येणार नव्हते. सो मी ठरवलं की ठीक आहे, तसाही चित्रपटाचा ट्रेलर हा थोडासा ॲव्हरेज वाटतोय आपल्याला, तर आपण हा शनिवारी बघू शकतो आणि तर तसं आम्ही ठरवलं की शनिवारी आपण बघायला जायचं. पण शनिवारी पाहते तर काय, चित्रपट डायरेक्ट थिएटरातूनच गायब, म्हणजे त्या पर्टिक्युलर थिएटरमधनं गायब जिथे मी युज्युअली जाते, जिथलं क्राऊड थोडं बरं वगैरे असतं माझ्या शहरात. आणि आत्ता सध्या तो अवेलेबल आहे अजूनही, पण तो माझ्या घरापासून लिटरली 35-40 किलोमीटर मला दूर ट्रॅव्हल करायला लागणार आहे आणि मग मी तो बघू शकते. बरं, ते थिएटरसुद्धा खूप असं चांगलं नाही आहे, म्हणजे गुटखा खाऊन पचापचा त्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत लोकांनी. ते सीट्स पण अतिशय अनहायजेनिक आहेत, वॉशरूमसुद्धा तिथे धडाचं नाही आहे आणि येणारा क्राऊड अत्यंत टुकार आणि छपरी क्राऊड आहे. तर अशा ठिकाणी जायला मी कम्फर्टेबल नसल्यामुळे मी थोडंसं गिव्हअपच केलं होतं या सिनेमावरती. अर्थात मला बघायचा होता बिकॉज या चित्रपटामध्ये मंगेश देसाई आहेतच, पण त्यातल्या उषा नाडकर्णी सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि या आजूबाजूला मला अशी गोष्ट कळली होती की धुळेमधले जे एक शेतकरी होते तर त्यांच्यावरती म्हणजे रिअल लाईफ इन्सिडन्सेसवर आधारित हा सिनेमा आहे आणि त्याच्यामुळे मी इंटरेस्टेड ॲक्च्युली होते. पण जसं मी सांगितलं की काय काय झालं त्याच्यामुळे मला हा सिनेमा बघताच आला नाही. आता मूळ मुद्दा आपल्या या चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दलचा नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की मेकर्स जे क्लेम करताय की 3 दिवसात 20 कोटीची कमाई करणारा हा चित्रपट आहे, हे कितपत खरं आहे आणि रिअल आकडे काय सांगतायत, तर त्याबद्दल आज मी माझं मत इथे मांडतीये. तर आपण साधारण एक गणित मांडूया. सॅक न्यूजचे आकडे काय सांगतायत ते बघूया. युजुअली प्रत्येक सिनेफाईल जाणतो आपल्या भारत देशामधला की आपण कुठच्याही सिनेमाचा ज्यावेळेला आपल्याला बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहायचं असतं त्यावेळेला एक व्हेरीफाईड किंवा ट्रस्टवर्दी जर प्लॅटफॉर्म कुठलं असेल तर ते सॅक न्यूज आपण कन्सिडर करतो. अर्थात तिथे सुद्धा कधी-कधी काय होतं, की आकडे अपडेट व्हायला थोडाफार ते वेळ घेतं आणि मेकर्स म्हणजे जे प्रोड्युसर्स असतात त्यांच्यामध्ये आणि सॅकलीच्या आकड्यामध्ये फार तर 1 कोटी 50 लाख 75 लाख अशी एक तफावत आपल्याला दिसून येत असते आणि त्यात काही गैर नाही आहे. कारण बऱ्यापैकी सॅकनीलमध्ये सुद्धा कधी-कधी आकडे उशिरा अपडेट होतात. पण तरीसुद्धा किती उशिरा? आज आपण डे 5 मध्ये आहोत 16 जूनला. तर कमीत कमी डे 1, डे 2, डे 3 काय सांगते ते आधी बघूया. सो सॅकनीलच्या माहितीनुसार टोटल ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे मात्र 0.10 कोटी म्हणजेच 10 लाख. फक्त 10 लाखांचा गल्ला झालाय टोटल ग्रॉसमध्ये आणि इंडिया नेटमध्ये पाहायला गेलं तर मात्र 0.08 कोटी म्हणजेच फक्त 8 लाख रुपये. 8 लाख कुठे आहेत आणि 20 कोटी कुठे आहेत? ही तफावत तुम्हाला दिसतीये आणि असं मेकर्सकडनं का केलं जातंय मला नाही माहिती आहे. बरं, आता ही गोष्ट माझ्यापर्यंत आली कशी? तर अर्थात मला आयडेंटिटी रिव्हील करायची नाही आहे कोणाची. पण एका व्यक्तीने आपले अर्थात Instagram फॅमिलीमधले ते आहेत आणि कदाचित YouTube फॅमिली सबस्क्रायबर्समधले पण ते असू शकतात. तर त्यांनी मला Instagramवरती काही ठिकाणी टॅग केलं आणि त्यांनी मला असं सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी की काय-काय घडतायत आणि मेकर्स काय करतायत. तर त्या पोस्टखाली जिथे त्यांनी 3 दिवसात 20 कोटींचा गल्ला केला, ही जी पोस्ट टाकली त्याच्याखाली जेवढे लोकं त्यांना म्हणते की खोटे आकडे आहेत, फेक आकडे, ते प्रत्येक ती कमेंट ते डिलीट करतायत मेकर्स. तर अशा पद्धतीचे फेक आकड्यांचं जे कल्चर आहे ते मराठीमध्ये येतंय आणि ते साफ चुकीचं आहे आणि त्याच्या 100% मी विरोधात आहे. आता बोलूया जरा अजून जास्त फॅक्ट्सबद्दल.
तर आत्तापर्यंत बॉलिवूडकडनं बऱ्याच सगळ्या चित्रपटांच्या बाबतीत हे फेक आकडे, फेक बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण ऐकत आलोय, पाहत आलोय उघड्या डोळ्यांनी आणि वारंवार त्याबद्दल त्यांची कानपिणी ही सगळ्यांनीच केलेली आहे. म्हणजे आता सगळ्यात मोठं आणि फेमस उदाहरण जर का भारताच्या सिनेमासृष्टीच्या इतिहासात कुठलं झालं असेल तर ते दंगल चित्रपटाच्या बाबतीत झालेलं आहे. अजूनसुद्धा दंगलचं जे 1300 कोटीचं जे ते बॉक्स ऑफिसचं कलेक्शन चायनामधून एकट्या झालेलं दाखवतात, तर त्याचे काहीही पुरावे आत्तापर्यंतसुद्धा गुगलवरती अवेलेबल नाही आहेत. आणि इनफॅक्ट बरेच सगळे क्रिएटर्सने ॲक्च्युली चायनामध्ये लोकल म्हणजे रस्त्यांवरती जाऊन अगदी लोकांना वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये लोकांना विचारलं होतं, दंगलचं पोस्टर दाखवत की तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे का? तर लिटरली सांगते त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे. तरीसुद्धा ते फेक बॉक्स ऑफिस कलेक्शन दाखवत हायेस्ट ग्रॉसिंग फिल्म वगैरे म्हणून ते नेहमी मिरवत असतात. आता बॉलिवूडच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर जवान, पठाणच्या वेळेसही सुद्धा आपण कॉर्पोरेट बुकिंग्स वगैरे पाहिलं होतं आणि कॉर्पोरेट बुकिंग तर बागीच्या प्रत्येक सिनेमाच्या वेळेस झालेलं आहे. कितीतरी अशा सिनेमांच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. आता कॉर्पोरेट बुकिंग काय तो सगळा एक वेगळा टॉपिक आहे. पण मूळतः या सगळ्या गोष्टी प्रोड्युसर का करतात, की त्यांना ते फेल्युअर ॲक्च्युली पचत नाही किंवा त्यांना ती गोष्ट ॲक्सेप्टच करायची नसते, की आपला सिनेमा हा दणाणून आपटलाय. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळे फॅक्टर्स नक्कीच असतात. पण तरीसुद्धा हे कल्चर ना फेक बॉक्स ऑफिसचं कलेक्शन दाखवण्याचं कल्चर हे मराठीमध्ये आत्तापर्यंत नव्हतं. आता आपण क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाबद्दल बोलूया. क्रांतिज्योती विद्यालय हा जो चित्रपट होता 25 कोटींची त्यांनी कमाई केली. अर्थात मी जसं आधीच सांगितलं मेकर्सने आतापर्यंत आय थिंक 27 कोटी काहीतरी हेमंत ढोमे यांनी लावलं होतं ते पोस्टर. 1 ते 2 कोटीचा फरक असतो हे मी जाणते आणि त्याच्यामागे वेगवेगळे फॅक्टरसुद्धा असतात. पण तरीसुद्धा आपण सॅकनिल प्रमाणे जाऊया कारण मी आतापर्यंत सॅकनिललाच व्हेरीफाईड सोर्स म्हणून मानत आलेले आहेत आणि इनफॅक्ट प्रत्येक सिनेफाईल तेच मानतो. तर 25 कोटीची कमाई करायला 57 दिवस लागले होते म्हणजे जवळजवळ 2 महिने क्रांतिज्योतीला लागले होते. डे वनचं कलेक्शन बघा 0.70 कोटी म्हणजे 70 लाख रुपये कमावले होते पहिल्या दिवशी क्रांतिज्योतीने. दुसऱ्या दिवशी हेच 45 लाखांवर गेलं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी हेच 1,05,00,000वरती गेलं. चौथ्या दिवशी 1,50,00,000 लाखांवरती गेलं आणि हळूहळू ते स्लोली ग्रॅज्युअली वाढत गेलं कलेक्शन. मग जाऊन 2 महिने तब्बल सिनेमा थिएटरमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 25 कोटी कमावले होते आणि हे काय सांगतायत की 3 दिवसामध्ये 20 कोटी. पूर्णतः अशक्य. चला पुढच्या एका सिनेमाचं उदाहरण घेऊया. दशावतार. दशावतार हा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर टोटल कलेक्शन त्यांचं 24.18 कोटी आहे. मल्याळम वगैरे कुठलंच इतर नाही. मी फक्त मराठी भाषेबद्दल बोलते. अर्थात इथेही मेकर्सनी 27 ते काहीतरी कोटी 27 ते 28 कोटी वगैरे असं काहीतरी त्यांनी ते मोशन पोस्टर वगैरे बनवून लावलं होतं. मी तरीसुद्धा सॅकनिलचेच कन्सिडर करते 24.18 कोटी. हे सुद्धा त्यांना 2 महिन्यांहून जास्त काळ लागला होता 24 कोटींचा आकडा गाठण्यासाठी. दशावतार सारखा सिनेमा ज्याचा ॲक्च्युली खूप जास्त हाईप होता. तो विषय वेगळा की सिनेमा कसा निघाला, काय निराशा झाली वगैरे वगैरे. पण तरीसुद्धा डे वनला 0.6 कोटी म्हणजे 60 लाख रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर डे 2ला 1,40,40,00,000चा गल्ला केला होता. डे 3ला 2,40,40,00,000. डे 4ला 1,01,00,000 अशा पद्धतीचं आपल्याला ते कलेक्शन पाहायला मिळतंय. अगेन आता राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल बोलूया. राजा शिवाजी या चित्रपटाने 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे. डे 1मध्ये 11.35 कोटी त्यांनी कमाई केली आणि डे 2मध्ये 10.55 कोटी. म्हणजे काय तर हे जे आकडे सांगतायत की मात्र 2 दिवसामध्ये किंवा मात्र 3 दिवसामध्ये 20 कोटी म्हणजे राजा शिवाजी एवढीही गर्दी आपल्याला द महाराष्ट्र फाईल्सला दिसायला हवी होती थिएटरमध्ये जी आजूबाजूला कुठेच दिसत नाहीये. मी, माझी टीम, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी हे जे आहेत हे आम्ही सगळे सिनेमाबद्दलच डिस्कशन्स करत असतो आणि हे लिटरली म्हणजे आम्ही मंडे, ट्यूसडेपर्यंत अगदी तिथेच रेंगाळत असतो थिएटर्समध्ये. त्यामुळे आम्ही बघत असतो सिनेमे काय, कुठले, कसे. खरंच सांगते द महाराष्ट्र फाईलसाठी मला कुठेही काहीही हाईप दिसला नाही. तर आता आपण आणखीन एक गोष्ट करूया म्हणजे आणखीन जास्त कन्व्हिन्सिंग जे वाटेल तर त्याबद्दल आपण बोलूया. आत्ता सध्या मी बुक माय शो ओपन करते आणि आपण चेक करूया की नक्की काय सिच्युएशन आहे बाबा. यांच्या हिशोबाने जर का 3 दिवसात 20 कोटींचा गल्ला केलाय म्हटल्यानंतर म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसात 20 कोटीचा गल्ला केलाय तर सरासरी एका दिवसाला 6.25 कोटी किंवा 7 कोटीचा गल्ला केलेला दिसतोय. तर 7 कोटी जो सिनेमा एका दिवसाला कमावतोय म्हटल्यानंतर आता आज पण तेवढीच तगडी बुकिंग असायला पाहिजे. तर सगळ्यात आधी आता मी लोकेशनमध्ये टाकते समजा पुणे. ओके. आता पुण्यामध्ये आपण बघूया महाराष्ट्र फाईल्स 1 मिनिट. महाराष्ट्र फाईल्सवरती क्लिक करते. अभिरुची सिटी प्राईड सिंहगड रोडचं जे आहे तर उद्याचा आपण बघूया गुरुवारचा 18 तारखेला 5:45चा शो आहे. सायंकाळी 5:45ला बुकिंग आपल्याला बघा किती दिसते म्हणजे अगेन ही कॉर्पोरेट बुकिंग आहे. कधी पण लक्षात ठेवायचं ज्याही वेळेला तुम्ही तिकीट बुक करताय तर इथे जे तुम्हाला
एकाच लाईनमधले म्हणजे वरचे नसतात बुक, पण खालच्या जी आपली मिड रेंज असते, त्या मिड रेंजमधले जे इथून तिथून सरसकट सगळे जे सीट्स बुक केलेले असतात, ती कॉर्पोरेट बुकिंग असते. म्हणजे ती प्रोड्युसरकडनं बुक केलेली असते आणि ती मे बी कुठच्या ब्रँडला किंवा कुठच्या कंपनीवाल्यांना वगैरे दिले जातं, की तुम्ही तुमचे एम्प्लॉईज वगैरे घेऊन जा. म्हणजे गर्दी दिसेल, वेगवेगळे चेहरे दिसतील, ऑर्गॅनिक क्राऊड दिसेल. तर हे केलं जातं किंवा समटाईम्स प्रोड्युसर्स आपल्याच फॅमिली मेंबर्सला ते वाटत असतं किंवा समटाईम्स प्रोड्युसर कोणाला पाठवतही नाही. बऱ्याच सगळ्या मराठी सिनेमांच्या बाबतीत सुद्धा असं झालं, की मी ज्यावेळेला बुक करायला जाते त्यावेळेला बऱ्यापैकी त्या सगळ्या लाईन्स बुक असतात. पण ॲक्चुअलमध्ये सिनेमा बघायला ज्यावेळेला मी जाते त्यावेळेला मात्र 8-10 अगदी डोके तिथे आलेले असतात मला धरून. तर अशा पद्धतीचं जे असतं ते प्रोड्युसर स्वतः बुक करतात, मग ते कोणाला पाठवत नाही. सो ही असते कॉर्पोरेट बुकिंग. आता अभिरुची सिटी प्राईडला तर ही कंडिशन आहे. पुढचं बघूया. वैभव चित्र मंदिर हडपसर 0 बुकिंग्स. ठीक आहे, सोडून द्या. तसंही त्या वैभव चित्र मंदिरला कोणी जात नाही. म्हणजे अर्थात ओव्हरऑल जेवढा माझा अनुभव आहे पुण्याबद्दलचा. आता आपण शहर चेंज करूया. सो आता आपण ठाणे टाकूया. ठीक आहे. महाराष्ट्र फाईल्समध्ये आपल्याला देवगन सिने एक्स म्हणून आहे, द वॉक. तिथे सुद्धा 0 बुकिंग्स. सो जो सिनेमा पहिल्या 3 दिवसामध्ये 7 कोटींचा गल्ला वगैरे करतोय, त्याने कमीत कमी चला मी एक्सेप्ट करते, की सोमवारी, मंगळवारी थोडासा आपल्याला एक खाली ग्राफ आलेला दिसतो. तरीसुद्धा 2 कोटी वगैरे तर 2-3 कोटीपर्यंत तरी त्याने गल्ला करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने गर्दी प्रचंड दिसायला पाहिजे. नंबर ऑफ स्क्रीन्स वाढल्या पाहिजे. हे असं चित्र कुठेही नसताना मेकर्सकडनं अशा प्रकारचे फेक आकडे का दाखवले जात आहेत आणि हे कल्चर मराठीत आपल्याला अजिबात नको आहे. वी आर नॉट सपोज टू एंटरटेन दिस कल्चर ॲट ऑल आणि आय थिंक वी ऑल शुड जस्ट स्टँड अगेन्स्ट इट आणि बोलायला पाहिजे. याविषयी प्रश्न विचारायला पाहिजे. आता यात आणखीन जास्त सगळ्यात मोठी हाईट काय माहिती आहे का? TV9चं हे एक आर्टिकल बघा, जिथे आपल्याला असं कळतंय, की 10 कोटींची कमाई सांगितली जाते मात्र 2 दिवसांमध्ये. कसं काय? तर जिथे मी असा विचार करते, की माझ्या थिएटरमध्ये एकच शो अवेलेबल होता शुक्रवारी, शनिवारी तो डायरेक्ट काढला जातोय. अशा चित्रपटाने नक्की कुठे एवढा गल्ला केला? 2 दिवसात 10 कोटींची कमाई. TV9 म्हणजे आय रिअली वॉन्ट टू से टू यू गाईज, यू कुड डू बेटर. बिलीव्ह मी. आयुष्य हे पेड रिव्ह्यूज, पेड प्रिव्ह्यूजपेक्षा लई मोठं आहे. कारण प्रामाणिकपणा ह्याच्यासारखं सुख नाही आहे जगात. सो मला TV9 वाल्यांना हे ॲक्चुअली सांगायचं आहे. प्लीज डोंट डू दिस. प्लीज. कारण काय होतं माहिती आहे का? हेच आता तुम्ही ज्यावेळेला AI ओव्हरव्ह्यूला जातात, Googleवरती ज्यावेळेला तुम्ही टाकता, की द महाराष्ट्र फाईल्स बॉक्स ऑफिस कलेक्शन. AI ज्यावेळेला ओव्हरव्ह्यूला तुम्ही जाल, त्यावेळेला तिथे हेच दाखवेल, की अरे 3 दिवसात 20 कोटींची कमाई. पण तिथे ना टॅग केलेले असतात. म्हणजे ते तुम्हाला आयकन्स वगैरे दिसतात ना, त्याच्यावरती कधी पण क्लिक करायचं. सोर्सेस कुठले आहेत? सोर्सेसमध्ये 3 सोर्सेस आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही TV9चे. मला जेन्युइनली असं वाटतं, की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेवढे पण लोकं आहेत, त्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना साधंभोळं समजणं बंद केलं पाहिजे. आपण साधेभोळे नाही होत आता सिनेमाच्या बाबतीत. आपण खूप अपग्रेड झालेलो आहोत आणि सगळ्यांना सगळ्यातलं सगळं कळतं आता चित्रपटसृष्टीमधलं. म्हणजे आपल्या चॅनलवरती ज्या काही कमेंट्स केल्या जातात किंवा काय, त्या कमेंट्सला तुम्ही जर एकदा बघाल किंवा दुसऱ्यांच्याही चॅनल्स खालच्या जर का तुम्ही कमेंट बघाल किंवा फार फार तर इतकंही दूर जाऊ नका. तुम्ही ज्यावेळेला ट्रेलर आणि टीझर खाली अपलोड करतात, तिथल्या कमेंट्स बघा किंवा Facebookच्या कमेंट्स बघा किंवा ओव्हरऑलच जनता काय सांगते त्याकडे जर का तुम्ही लक्ष द्याल, तर तुम्हाला असं कळेल, की जनता खूप हुशार झालेली आहे. आणि जितक्या लवकर हे मेकर्स स्वीकारतील, तितकं जास्त भल्याचं त्यांच्यासाठी राहील. आता द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा चुकीचा आहे का किंवा लय वाईट आहे का? तर अजिबात नाही. मी त्याबद्दल बोलणारी कुणीच नाही. कारण अजून तो सिनेमा मी बघितला नाही. पण 3 दिवसात 20 कोटींची कमाई करेल, हे सगळं नक्कीच फेक आहे. हे मी ठामपणे सांगू शकते आणि त्यासाठी माझे सगळे फॅक्ट्स, सगळ्या गोष्टी रिसर्च मी तुम्हा सगळ्यांसमोर मांडल्या. आता मेकर्स काय करतायत, तर या पोस्टखाली जेवढे लोकं त्यांना सांगतायत, की बाबा रे तुम्ही हे फेक आकडे का सांगताय, फेक आकड्यांबद्दल का सांगताय वगैरे, वगैरे. तर ते प्रत्येक ती कमेंट डिलीट करतायत. तर मला ॲक्चुअली मेकर्सला असं सांगायचं आहे, की इट्स ओके. आय मीन कधी-कधी आपला सिनेमा नाही वर्कआउट होत किंवा त्याच्यामागे एन नंबर ऑफ गोष्टी असतात. कुठचाही सिनेमा हिट होण्यासाठी किंवा तशाच कुठचाही सिनेमा फ्लॉप होण्यासाठी किंवा कुठचाही सिनेमा न चालण्यासाठी फॉर दॅट मॅटर. फ्लॉप हा शब्द खूपच रूढ आहे, तर त्यापेक्षा आपण न चालणं असा शब्द वापरूया. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपण सत्य जे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यातून धडा घेत आपण पुढच्या सिनेमासाठी ॲक्चुअली काम करायला सुरुवात केली पाहिजे. दॅट्स व्हॉट वी कॅन डू ॲज ह्युमन्स बिकॉज अल्टिमेटली आपण सगळेजण चुका करतोय आणि सगळेजण शिकतायत. पण त्याच्यामध्ये हे फेक आकडे टाकून हे फेक कल्चर मराठीमध्ये तरी अजिबात स्वीकारलं जाणार नाही आणि हे मी ठामपणे आपल्या चॅनलवरती सांगू शकते. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा तुम्ही तुमच्या शहरात पाहिला का? तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.